कविता सहज सुचणारी गोष्ट नाही, ती काळजाला भेटल्यानंतरच निर्माण होते. सध्याच्या धकाधकीच्या जगात समाजाला ऊर्जा देणारी कविता तयार झाली पाहिजे. शेतकरी व कामगारांच्या वेदना कवितेतून मांडल्या गेल्या पाहिजेत, असे प्रतिपादन 44व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले पाटील यांनी केले. विटा येथे पार पडलेल्या या साहित्य संमेलनात त्यांनी नवोदितांना व्यासपीठ मिळणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. विटा साहित्य संमेलन हे नवोदितांना संधी देणारे संमेलन असून ते जपण्याचे कार्य रघुराज मेटकरी यांनी केल्याबद्दल त्यांनी विटेकरांचे अभिनंदन केले. यावेळी माजी मंत्री अण्णा डांगे आपल्या भाषणात म्हणाले, विटा आणि माझे जुने व जिव्हाळ्याचे नाते आहे. मंत्री असताना मी विटाला कृष्णेचे पाणी आणले, याचा विसर विटेकरांनी पडू नये असेही ते म्हणाले. त्यांनी अशा साहित्य संमेलनामुळे नवीन कवी व लेखक घडतात आणि मराठी भाषा व राज्याचे नाव मोठे होते असा विश्वास व्यक्त केला. गेली 44 वर्षे हे संमेलन मराठी भाषेचा जागर करत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. या कवी संमेलनात श्रीवर्धन मेटकरी, विश्वनाथ गायकवाड, शर्मणवती मेटकरी, ज्योत्स्ना मेटकरी, सुधीर इनामदार, मुकुंद वलेकर, गोविंद काळे, वनिता होवाळे, वंदना मेटकरी, शकुंतला होनमाने, किशन माने, सुवर्णा चव्हाण, युवराज पाटील, विनायक कुलकर्णी, आनंदराव जाधव, अरुण बनपुरीकर, डॉक्टर स्वाती पाटील, तानाजी जाधव, प्रकाश वायदंडे, अर्चना लांब, शैलजा भिंगारदेवे, सागर कांबळे, दीपाली घाडगे, वृषाली कुलकर्णी यांसह तब्बल 105 कवींनी आपल्या कविता सादर केल्या. साहित्य संमेलनात प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल हरिभाऊ जंबाले यांना राज्यस्तरीय पद्मश्री पु ल देशपांडे मुक्तांगण शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. युवराज कल्लाप्पा पाटील यांना कैलासवासी मातोश्री हौसाबाई ज्ञानोबा काळे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच प्राध्यापक डॉक्टर सुवर्णा हजारे डांगे यांना राज्यस्तरीय पद्मश्री पु ल देशपांडे मुक्तांगण शिक्षक रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. सौ सुवर्णा धनंजय चव्हाण गुंड यांना राज्यस्तरीय पद्मश्री पु ल देशपांडे मुक्तांगण साहित्य रत्न पुरस्कार देण्यात आला. प्राध्यापक डॉक्टर किसन माने यांना कैलासवासी पिताश्री ज्ञानोबा बापू काळे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हर्षवर्धन मेटकरी यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली कोळेकर व सागर कचरे यांनी केले. युवराज मेटकरी, योगेश्वर मेटकरी, डॉक्टर ऋषिकेश मेटकरी, तात्यासो शेंडके, अभिजित निरगुडे, असिफ मुजावर, सागर वाघमारे, पांडुरंग होनवार, राहुल बल्लाळ, तुकाराम कदम यांच्यासह अनेक श्रोते उपस्थित होते. राजू गारोळे यांनी आभार प्रदर्शन केले. विट्यातील 44वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा.